काय विषय होता आणि काय झाले? माझे चुलते स्वर्गीय बाबुराव नारायणराव सोळंके यांचं परवाच्या दिवशी निधन झालेलं होतं आणि त्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी आम्ही आमचे जे वडिलोपार्जित किंवा पिढ्यानपिढ्या आलेली जी स्मशानभूमी होती तर त्या स्मशानभूमीत घेऊन आल्यानंतर जो शेतमालक आहे तर त्याने त्यांचे जे अंतिम संस्कार केल्यानंतर राग जे असते म्हणून समजा रक्षा म्हणतात त्याला आपण ते तर ते अस्थी वगैरे त्यांनी हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांनी ट्रॅक्टरच्या द्वारे लेवलिंग करून सगळी बाहेर काढलेली आहे आणि त्यांनी पूर्ण स्मशानभूमीच्या भोवती कंपाऊंड तयार करून आम्हाला इथे येण्यासाठी मज्जाव केला होता. साधारणतः ही स्मशानभूमी किती वर्षापासून वापरात आहे? साधारण ही माझ्या जन्माच्या पूर्वी म्हणजे किमान 50 वर्षापासून तरी असेल. 50 पूर्वीपासूनच पिढ्यानपिढ्या. कारण ही जमीन आमचे भावकीची असल्यामुळे याच्यावर अशी काही नोंद वगैरे नव्हती, परंतु ही जमीन आता विकण्यात आलेली आहे. याचा जो मूळ मालक होता पूर्वीचा त्याने आमच्यासाठी अंत्यविधी करण्यासाठी समजा मृतदेहाचे त्यांनी काही जागा शिल्लक ठेवली होती, परंतु त्यांनी ती जमीन विकल्यानंतर आता हा जो मूळ मालक आहे जमीन घेतलेला त्याने मात्र शेतीभोवती पूर्ण कंपाऊंड करून येथे मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी विरोध केलेला आहे. यापूर्वी असे काही प्रकार झालेत का? यापूर्वी त्यांनी आतापर्यंत 4 मृतदेहाला विरोध केलेला आहे त्यांनी. काय यावर आपली भूमिका काय, गावकरी म्हणून किंवा नातेवाईक म्हणून काय भूमिका घेणार आहेत? एक गावकरी म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे आमची स्मशानभूमी आहे त्यासाठी शासनाने आम्हाला व्यवस्थित एक जागा तयार करून द्यावी आणि यापुढे असे वाद होणार नाही त्यासाठी मार्ग काढावा. हे मिराशीची जमीन आहे साहेब, मिराशीची जमीन आहे प्रत्येकाच्या मिराशीची. तर मिराशीचं सोळंकी मंडळाचा मग दफन केला जाईल, जाळला जाईल, पुरला जाईल. मिराशीची जमीन आहे, मिराशीच्या जमिनीच्या जागेच्या बाहेर आम्हाला नको आहे. हां, ते पर्याय नको. मिराशी आहे आमची सगळ्या भावकीची जमीन आहे, सगळं सोळंकी मंडळाची आहे. सगळ्या सोळंकी मंडळीचा माणूस मिळाला तर इथंच जाळावं लागते. ह्याला आडकाठी होणे आम्हाला कायदेशीर स्मशान 2025ला ग्रामसभेत देखील ठराव घेतलेला आहे. ती ठराव आणि ह्याच्या अगोदर 4 वेळेस त्याने मृतदेह वाढविलेले आहेत. कुल्प काढू काढू हे करायचं, दंडीमुठी दादागिरी, पैसेवाला माणूस आहे. आणि काल काही महिला त्यांना जाब विचारण्यासाठी गेले तर ते महिलांच्या अंगावर पण आलेले ते म्हणे किंवा तुम्ही आमची जागा आहे आता तुम्ही तुमचं पर्याय शोधा म्हणे, आमच्या जमिनीत तुम्ही यायचं नाही असं त्यांचं पर्याय म्हणणं होत होतं. नाही साहेब, इथंच आहे. माणसं मिले तरी त्याची तुम्ही रीतसर तक्रार वगैरे काही तहसीलदार? काल किनगावची पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि अहमदपूरला तहसीलदार मॅडम यांनाही निवेदन दिलेलं आहे. आता मॅडम यायला थोडं उशीर होणार आहे, त्यामुळे किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आलेले आहेत या ठिकाणी. या गावचे सरपंच म्हणून आता सहकार्य विळेगाव होटाळ पारंपरिकरित्या चालत आलेली स्मशानभूमी म्हणून गावकरी सांगतायत. मग सार्वजनिक स्मशानभूमीसाठी आपण काय प्रयत्न केले? सार्वजनिक स्मशानभूमी आमच्या इथं गावठणला जागा नाही साहेब. इथं आहे सरकारी गायरान, ते आम्ही गायरान दाखवून दिलं आहे शासनाला. पण ह्याची जी आहे ही पिढ्यानपिढ्यापासून वैवाटीप्रमाणे चालत आलेलं आहे. अशा प्रत्येक समाजामध्ये आहे. तिकडे देवकते समाजामध्ये बी आहे, 2 देवकते समाज मैंदामध्ये बी आहे, प्रत्येक समाजामध्ये आहे. आणि आज नाही, काही ते 100-500 वर्षापासून चालत आलेलं आहे. जसं गाव बसलंय तेव्हापासूनची ही स्मशानभूमी आहे. इथं काही पहिलं हे झालेलं नाही असं काही नाही. स्मशानभूमी आहे का तर आहे. आणि शेतकऱ्याने पहिले ते दुसऱ्याला पहिले इकलं होतं, त्या मूळ मालकानं त्यानं काही केलं नाही. आणि आता जे त्याच मालकाने दुसऱ्याला विकलंय तो आडवीत आहे या लोकांना. मग एकंदरीत 1-2 वेळेस फेर झाला, मग त्यात फेर होते वेळेस आपण त्याची कल्पना दिली नव्हती का बुवा ही जमीन इथं राखीव स्मशानभूमीसाठी इथं ठेवण्यात? पण ते आतापर्यंत अडविलंच नव्हतं, ह्याला माहीतच नव्हतं ना. आता अडविलं तेव्हा माहिती झालं यायला. आतापर्यंत कधीच अडविलं नाही, आतापर्यंत कधीच अडविलं नाही ना. ही आता 1-2 वेळेस अडविलं, आता लक्षात आलं ह्या लोकांच्या. म्हणजे असं झाल्याच्या नंतर, ह्या फेर झाल्याच्या नंतर, सातबारा तयार झाल्याच्या नंतर. आणि मालकानं सांगितलं तुम्हाला जमीन दिलेली आहे.